मरेपर्यंत त्यांची सेवा करा. नाहीतर मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. गेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ गशाला, उगीच ताण नको देऊ गशाला. नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला, मोडला नाही कधी रुपया तुझाला. मी तुला पाहून प्राण रोखले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. पुष्प फुलांची सजवून डोली, स्मशानात मी बांधली खोली, स्मशानात मी बांधली खोली. आता तुझ्याशी कोणी न बोली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली, शेवटी अंगठ्याने पाणी प्याली. मी तुला पाहून प्राण रोखले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. म्हणून आई वडिलांची सेवा करा, माझ्या आईची सेवा करा, त्याच्याच बरोबर माझ्या बापाची सुद्धा सेवा करा. अहो काय असतो तो बाप? माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगाळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना सदा चालू वडातान, नाही भुकाचं विभान. काया झिजविली परी, नाही लवली ती मान. माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना, माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना. उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना
मुलगा 10 दिवस झाले शाळेत गेला नाही. आणि त्यांचे सर असे घरी आले, म्हणले मुलाचं काय चाललंय जरा बघावं. बाहेर बाबा बसलेले होते. बाबा म्हणले पिंट्या पळ लवकर, तुझे सर आले बघायला तुला. तो कसा करतो, पळण्याची लपायची गरज मला. बाबा म्हणले का, कारण मी माझ्या सरांना सांगितले माझे बाबा वारलेत. काय करतील आणि काय बोलतील आजची पोरं काही सांगू शकत. एकदा असंच माझं एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तन संपलं आणि एक मुलगा पळत आला. चला ना हो ताई जरा चहा प्यायला घरी. म्हणलं इतक्या प्रेमाने मुलगा बोलवतोय, चला जरा चहा प्यायला जाऊ. त्या मुलाच्या घरी गेलो आणि बाहेर म्हशी बांधलेल्या होत्या. मी म्हणलं बाळा या म्हशी दूध देतात का रे. तो म्हणला ताई दूध देत नाही, काढावं लागतं. काय बोलतील महाराजाची पोरं काही सांगू शकत नाही. एका मॅडमने प्रश्न केला, बाळांनो 90+90 किती, हाऊ मेनी. एक म्हणला अख्खी क्वार्टर. एका सरांनी प्रश्न केला, बाळांनो नंदुरबार कुठे, नंदुरबार. एक मुलगा लवकर उभा राहिला आणि सांगितलं नंदुरबार कुठे हे मला माहित नाही, माझ्या पप्पांना नक्कीच माहिती असेल, कारण त्यांना सगळे बार माहिती आहेत. काय बोलतील महाराजाची पोरं काही सांगू शकत नाही. पण ज्ञानोबारायांसारखी मुलं असावीत, तुकोबारायांसारखी मुलं असावीत, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी मुलं असावीत, धर्मवीर संभाजी महाराजांसारखी मुलं असावीत. त्यांनी जसं जीवन जगलं तसं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत हे सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असते. तसं चित्त आपण निर्मळ ठेवायला पाहिजे. आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण तर झालंच पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचे, सगळ्यांनी हात वरती करायचे. महिला मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करायचे आणि माझ्या मागे परमात्म्याचं जोरदार असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई, आज या ठिकाणं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40वे दत्त जयंती निमित्त हा सप्ताह बसलेला आहे. मंदिर सुद्धा दत्तांचं आहे, त्यांचं सुद्धा आपण थोडंसं नामस्मरण करू. एकदा सगळ्यांनी हात वरती करा. असंच माझ्यावर प्रेम असू द्यात. सांगितल्याबरोबर लगेचच हात वरती केलेले आहेत. आपल्याला नामस्मरण करायचंय, हात वरती करा आणि सगळ्यांनी माझ्या मागे आपल्या दत्तांचं आपण थोडंसं भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, वल्लभ दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा मना मना आवाज जाऊ द्या जोरात जोरात विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की शुद्ध बीज असेल आणि चांगली जमीन असेल तर तिथे येणारी फळे ही रसाळ व गोमटीच असणार. संत त्यांची वाणी अमृतासारखी गोड असते आणि त्यांचा देह हा देवाच्या कारणी लागलेला असतो. ते सर्वांगाने निर्मळ असतात आणि त्यांचे चित्त हे गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असते. तुकोबाराय सांगतात त्यांच्या दर्शनाने ताप आणि त्रय जातात आणि विश्रांती मिळते. अभंगाचं चौथं तुका म्हणे जाती 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 हा तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती हो म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तापदरुषारे विश्रांती तापदरुषारे विश्रांती मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी अमृताची मुखी अमृताची वाणी तापदर्शने विश्रांती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवा देह देवाचे देवाचे देह देवाचे
देह देवा दर्शने विश्रांती. तुकोबाराय सांगतात त्यांच्या दर्शनाने ताप आणि त्रय जातात आणि विश्रांती मिळते. म्हणून संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं पाहिजे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40वे त्यातल्या पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाच्या वाटेला आली हे मी माझे परमभाग्य समजते. आणि ही सेवा मला प्राप्त करून दिली ते म्हणजे माझे गुरुबंधू हरिभक्त परायण राहुल महाराज चव्हाण. त्यांना मी मनापासून धन्यवाद देते. तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ चव्हाणवाडी तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देते. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी मृदुंगाची साथ दिली अशी आमचे महाराज उत्तम अशी त्यांनी मला साथ दिलेली आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि सर्वांनी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. गायनाचार्य उत्तम अशी त्यांनी मला साथ दिलेली आहे. आजपर्यंत एवढी कीर्तनं केली पण असे सुंदर गायक कधीही मिळाले नाहीत. एवढं सुंदर गायन केलेलं आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तसेच टाळकरी भजनी मंडळ असेल, अहो खूप सुंदर गायनाचार्य तर खूप सुंदर. एका ठिकाणी मी असंच प्रमाण दिलं, मोगरा फुलला मोगरा फुलला, मागचा म्हणला मोकार फुगला मोकार फुगला. गायनाचार्य उत्तम अशी साथ दिलेली आहे. टाळकरी भजनी मंडळ, चोपदार बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, सर्वांनी उत्तम अशी साथ दिली. सर्वांना धन्यवाद देईल. हार्मोनियम वादक माझे बंधू असतील त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि सर्वात मेन म्हणजे माईक सिस्टीम, उत्तम अशी प्रकारची माईक सिस्टीम आहे. तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देते. आणि या गावाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझं आडनाव सुद्धा चव्हाण आहे आणि ही सुद्धा चव्हाणवाडी आहे. म्हणजे हे गाव माझंच आहे. माझ्याच गावामध्ये आज मी कीर्तन करते. खूप छान वाटते. आणि या गावाबद्दल सांगायचं झालं तर आजकाल मी नेहमी कीर्तनात सांगते तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान धूप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी,
मुलांनी इथे येऊन नाचायला पाहिजे. डीजे लावल्यावर काही सगळेच नाचतात, पण अशा या सप्त्यामध्ये सर्व तरुण वर्गाने सहभाग घेतला पाहिजे. नेहमी कीर्तना सांगत असते, पण आज या गावाचं कौतुक, आमचे वयस्कर माणसं बाजूला राहिली, पण तरुण मंडळी आज या सप्ताहामध्ये आणि अजून कुठलेही कार्यक्रम असू द्या, सगळ्यामध्ये पुढे आमचा हा तरुण वर्ग आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पहिलंच असं मला गाव पाहायला मिळालं आहे की सगळं नियोजन इथे तरुण मंडळ करत आहे. खरंच खूप कौतुक आहे. सर्वांना मी धन्यवाद देते. आज या ठिकाणी तुम्ही सगळे शेतामध्ये काम करता, सगळे दमलेले असतात, तरीही तुम्ही आवर्जून या कीर्तनासाठी उपस्थित राहिला. खरंच तुमचे मनापासून आभार मानते. मंडपामध्ये जेवढे उपस्थित आहे सगळ्यांचे मी आभार मानते, आणि जे घरी झोपले असतील त्यांचे मी डबल आभार मानते. जे काही माझ्या बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचं, आणि जे काही चुकीचं असेल माझ्या अल्पल्य बुद्धीचा दोष समजा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असते, आई वडिलांची सेवा करा. आई वडील काय नाही हो करत आपल्यासाठी, अख्खं जीवन हे आई वडील आपल्यासाठी वाया घालवत असतात. अहो पाऊस येत असतो, हातांना चटके बसत असतात, पण ती आई त्या चटक्याचा, त्या धुराचा विचार करत नाही. आई विचार करते माझ्या बाळाला, माझ्या बाबाला शाळेत जायचे, त्याला भाकरी करून दिलीच पाहिजे. आई कशाचाही विचार करत नाही, पण तोच मुलगा मोठा झाल्यावर म्हणतो, बोल आई, बोल तुझ्या दुधाची किंमत काय. दुधाची किंमत सांगता येईल का हो? आईच्या दुधाची किंमत कधीच सांगता येऊ शकत नाही. पण जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एखादी आपल्याला वस्तू पाहिजे असेल, बाजारामध्ये गेलो तर नक्कीच ती वस्तू आपल्याला भेटेल, पण आई वडील ही अशी एक वस्तू आहे, एकदा का आपल्या जीवनामधून गेली की परत कधीच भेटू शकत नाही. म्हणून आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. नाहीतर मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, तुने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा,
वडिलांची सेवा करा, माझ्या आईची सेवा करा, त्याच्याच बरोबर माझ्या बापाची सुद्धा सेवा करा. अहो काय असतो तो बाप? माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला किती ठिगाळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. सदा चालू वडातान नाही भुकाचं विभान, काया झिजविली परी नाही लवली ती मान. माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना, माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना. उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. म्हणून आई वडिलांची सेवा करा, जिवंत असताना आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय चारिला अधिकार मी आपुला, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा,